श्रोते हो, हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो. आपण माझ्यासोबत एक गप्पांची मैफिल सजवत असतो. 2 ते 3:30 या वेळेमध्ये तुमच्या आवडीच्या FM वर म्हणजे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता गेल्या 6 वर्षापासून आपण भेटतोय. आणि हा सातत्याचा प्रवास, हा निरंतरतेचा प्रवास, आणि एवढंच नाही तर ही गप्पांची मैफिल आपण रंगवत असतो. खूप सुंदर सुंदर आपल्या रचना असतात. त्या रचनांचं जेव्हा मी सादरीकरण करत असतो ना, तेव्हा मला असं वाटतं की हे जे शब्द आहेत आपले, ते किती ऊर्जावान शब्द आहेत, किती प्रेरणादायी शब्द आहेत, किती मनामनातले शब्द आहेत. प्रत्येकाला व्यक्त होता येत नसतं, प्रत्येकाला लिहिता येत नसतं. तर जेव्हा आपले हे शब्द मी वाचतो सादरीकरणासाठी, तेव्हा मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या मनामनातले शब्द असून प्रत्येकाला हेच बोलायचं आहे. आणि म्हणूनच आपला हा शो लोकप्रिय आहे. आपल्या शोचे असंख्य असे श्रोते आहेत की जे तुमच्या सर्वांच्या शब्दावर भरभरून असं प्रेम करतात, उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया देतात. कारण आपला शो म्हणजे फक्त कविता आणि चारोळ्या नसतो. आपल्या शोच्या माध्यमातून आपण मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो, आपण मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करतो, आपण जगण्याकडं एका नव्या दृष्टिकोनातून कसं पाहता येईल याबाबत आपण गप्पा मारत असतो, नाही का. आणि आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका मनोगताकडे आणि चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये राजेश मनोहरराव चौधरी सरांनी भोसरी पुणे येथून सरांनी एक मनोगत आणि चारोळी पाठवलेली आहे. राजेश मनोहरराव चौधरी सर लिहित आहेत, इंद्रायणी नगर भोसरी पुणे येथून. सरांनी लिहिले चारोळीमध्ये की नापीक मनाची सावकारी आयुष्य करते कर्जबाजारी. क्या बात आहे. नापीक मनाची सावकारी आयुष्य करते कर्जबाजारी, सुपीक विचारांची सावकारी आयुष्य बनवी थोर संस्कारी. वा, सुपीक विचारांची सावकारी आयुष्य बनवी थोर संस्कारी. तर आपण नापीक मनाची सावकारी करायची, जी कर्जबाजारी बनवणार आहे, का सुपीक विचारांची करायची आहे, जी आयुष्य थोर आणि संस्कारी बनवणार आहे, याचा विचार करण्याची गरज आहे. याबद्दलचे भाव सरांच्या या अप्रतिमाच्या चारोळीमध्ये होते की आपण सुपीक विचार मनामध्ये कायम बाळगले पाहिजेत. आपण जे आपलं आयुष्य आहे त्याला संस्कारी आणि थोर बनवण्यासाठी विचारांची सुपीकता असणं हे खूप गरजेचं आहे. खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश देणारी सरांची चारोळी होती. आणि सरांनी लिहिलं आहे मनोगतामध्ये की सर्वप्रथम 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांच्या रचना RJ कैलास सर आपल्या गोड सुमधुर आवाजात सर्वदूर पोहोचवण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडत आहे. त्याबद्दल तुमचे आणि पुणेरी आवाज FMचे खूप खूप आभार व धन्यवाद. आणि पुढील अशा शेकडो वर्धापन दिनासाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद सर. जसं की आपण म्हणालात की आपल्या सर्वांच्या रचना ज्या आहेत त्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो. तर याचं सर्व श्रेय जे आहे ते आपल्या FMला आहे, ज्यांनी गेली 5 वर्षे जे आहेत ते आपल्याला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. कविता आणि चारोळ्यांचा शो आपण सातत्यपूर्ण निरंतरपणे आपण करत आहोत. आणि तुमच्या FMमधला आणि तुमच्या सर्व साहित्यिक मान्यवरांच्यामधील श्रोत्यांच्यामधील मी फक्त दुवा आहे. आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती. खूप खूप धन्यवाद सर. आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया, ज्यामध्ये सौमानसी प्रमोद वाठारे मॅडम यांनी कुडाळ सातारा येथून लिहिले. सौमानसी प्रमोद वाठारे मॅडम लिहित आहेत कुडाळ सातारा येथून, साथ या शीर्षकाखाली की मन माझे आहे तुझपाशी हाती फक्त तुझाच हात. मन माझे आहे तुझपाशी हाती फक्त तुझाच हात, असेन मी सदैव तुझीच, असेन मी सदैव तुझीच, द्यावी तू जन्मोजन्मी ही साथ, द्यावी तू जन्मोजन्मी ही साथ. वाह, खरंच की साथ मागणारी आणि माझं मन तुझ्यापाशी आहे, तुझाच हात फक्त माझ्या हाती आहे आणि मी कायम तुझे असेन, तू मला जन्मोजन्मी साथ दे. साथीचं वचन मागणारी, समर्पित भाव असणारी, त्यागाची भावना असणारी आणि निस्सीम असे प्रेमाचे भाव व्यक्त करणारी अप्रतिम शब्दांकन असलेली मॅडमची ही सुंदर अशी रचना. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या आपण एका सुंदर चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये कृपा गोलप मॅडम यांनी पाथरे येथून लिहिले. कृपा गोलप मॅडम लिहित आहेत पाथरे येथून की प्रेम म्हणजे जे मी फक्त तुझ्यावर करते, प्रेम म्हणजे जे मी फक्त तुझ्यावर करते, प्रेम म्हणजे शहाळ्यातलं थंडगार पाणी. वाह, प्रेम म्हणजे शहाळ्यातलं थंडगार पाणी, प्रेम म्हणजे पावलांपासून वाटेचा प्रवास. वाह,
प्रेम म्हणजे पावलांपासून वाटेचा प्रवास. प्रेम म्हणजे श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत निभवण्याची साथ. प्रेम म्हणजे श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची साथ, निभावण्याची साथ, निभावण्याची साथ. वाह! तर प्रेम म्हणजे काय याबद्दलचे भाव खूप उत्कटरित्या मॅडमनी त्यांच्या या अप्रतिम अशा चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले होते. आणि खरंच जसं की मी मगाशीही म्हटलं की प्रेम हे शब्द फक्त शब्द नाही, तर ती एक अनुभूती आहे, ती एक फिलिंग आहे. आणि ती फिलिंग जी असते ती फिलिंग माणसाला जे आहे ती स्ट्रॉंग करते, आनंदी करते. आणि जसं मॅडमनी म्हटलं आहे की प्रेम म्हणजे जे मी फक्त तुझ्यावर करते. आणि प्रेम कसं आहे याचं वर्णन करताना मॅडमने लिहिलं आहे की ते शहाळ्यातलं थंडगार पाण्यासारखं आहे. आणि प्रेम हे पावलांपासून वाटेचा प्रवास आहे. कारण सोबत केली, साथ दिली, पावलावर पाऊल टाकून सोबतीनं चालत राहिलं तर कोणतंही ध्येय साध्य करता येतं. आयुष्याचा प्रवास हा सुंदर होऊन जातो. जगणं हे सुखद, सहज आणि सुलभ होऊन जातं, नाही का? आणि प्रेम म्हणजे काय याचं वर्णन करताना शेवटी मॅडमने असं लिहिलं आहे की प्रेम म्हणजे श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत निभावण्याची साथ. कारण श्वास जेव्हा संपतो तेव्हा माणूस संपतो, म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम हे निभावण्याची ग्वाही देणारी, प्रेमाची खूप अप्रतिम असे भाव मांडणारी ही सुंदर अशी रचना. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण भावना शीर्षकाखालील चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये सौ क्षितिजा कुलकर्णी मॅडम रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहित आहेत. सौ क्षितिजा कुलकर्णी मॅडम यांनी रुकडी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून लिहिलं आहे भावना शीर्षकाखाली की भावनांना शब्द नसतात, शब्दांना भाव असतात. भावनांना शब्द नसतात, शब्दांना भाव असतात. भाव मनीच राहतात, भाव मनीच राहतात. मनीचं कोढणं झाकतात, मनीचं कोढणं झाकतात. क्या बात आहे खरंच की भावनांना शब्द नसतात, शब्दांना भाव असतात. कारण भावना या कधी कधी अबोल असतात, त्या शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही, परंतु प्रत्येक शब्दाला मात्र भाव असतो, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो, प्रत्येक शब्दाचं हे स्वतःचं असं वेगळेपण असतं, प्रत्येक शब्दाचं हे स्वतःचं असं अस्तित्व असतं. आणि भाव जे आहेत ते मनामध्ये राहतात. आणि ते मनामधलं जे कुढणं असतं, जे धडपडणं असतं, जी मनातली वादळं असतात त्यांना ते झाकत असतात. अप्रतिम असं शब्दांकन असलेली ही मॅडमची चारोळी. आणि पुढच्या एका सुप्रभात शीर्षकाखालील चारोळीमध्ये छाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून. छाया हरिभाऊ राडे मॅडमांनी वर्धा येथून लिहिलं आहे, रजनीचा धरता हात मोगरा बहरला, रजनीचा धरता हात मोगरा बहरला, उषा होताच अंगणी सडा, उषा होताच अंगणी सडा, प्राजक्ताचा पसरला, प्राजक्ताचा पसरला. वाह वाह! खरंच की सकाळ सकाळचं जे मनोहारी असं दृश्य असतं की रजनीचा धरता हात मोगरा बहरला आणि उषा होताच अंगणी सडा, प्राजक्ताचा पसरला. तर तो प्राजक्ताचा सडा पाहणं, त्याचा गंध आपण अनुभवणं हे खूप अप्रतिम आणि विलोभनीय, अगदी मनभावन असं असतं, नाही का? खूप अप्रतिम शब्दांकन होतं श्रोते हो. आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा चारोळीकडे वळूयात. शब्दधनपुंजी. शब्दधनपुंजी या शीर्षकाखाली मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिलं आहे. मंदा पडवेकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून. शब्दधनपुंजी अनमोल असे, शब्दधनपुंजी अनमोल असे, मधुर वाणी उपदेश देऊन जाई. क्या बात आहे! मधुर वाणी उपदेश देऊन जाई, सकलांना कळे महती शब्दांची, सकलांना कळे महती शब्दांची, शुद्ध आचार विचार जीवन सार्थ होई, शुद्ध आचार विचार जीवन सार्थ होई, जीवन सार्थ होई. आणि अगदी खरं आहे की शब्दधन ही अनमोल अशी पुंजी आहे आणि मधुर वाणी जी आहे ती उपदेशासमान असते. मधुर वाणीमुळं माणसं जोडली जातात, मधुर वाणीमुळं आपलं जे आहे व्यक्तिमत्व विकास होतो. आणि जसं मॅडमने म्हटलं आहे की शब्दांची महती जी आहे ती मधुर वाणीमुळे सगळ्यांना कळते आणि शुद्ध आचार विचारांनी जीवन सार्थ होऊन जातं. तर जीवनाला सार्थक बनवण्यासाठी आपण आनंदी राहणं गरजेचं असतं. आणि श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की या शोमध्ये आपण ही गप्पांची मैफिल सजवतो. या शोमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बोलतो, जे तुमच्या मनात आहे ते बोलतो, जे श्रोत्यांच्या मनामध्ये आहे ते सुद्धा बोलतो. आणि जाता जाता शेवटी मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की जाता जाता जा कटू क्षणांना हळुवार पुसून,
जाता जाता जा कटू क्षणांना हळुवार पुसून, नववर्षा ये स्वागत तुझे अंतःकरणातून. नववर्षा ये स्वागत तुझे अंतःकरणातून. दुखावू नये माझ्याकडून कोणी कधीच, दुखावू नये माझ्याकडून कोणी कधीच नी. दे आशिष मजला जाऊ नये कोणी दूर रुसून. दे आशिष मजला जाऊ नये कोणी दूर रुसून, कोणी दूर रुसून. तर येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आपल्या सर्व श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि श्रोते हो, तुम्ही घड्याळाकडे पाहिलं आहे का? तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करीत असताना, तुमच्याशी छान छान गप्पा मारत असताना बघा ना, एकीकडं उन्हाचा पारा चढतोय आणि दुसरीकडं घड्याळाचा सुद्धा पारा चढतोय. घड्याळ माझ्याकडे रागानं पाहते की तुझी वेळ संपली आहे. मी घड्याळाला विनंती केलेली होती की आणखी काही रचना राहिलेल्या आहेत, थोडंसं थांब म्हणून. परंतु आता सर्वांच्या रचना आपण शोमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं आजच्या शोपुरती श्रोते हो, मला म्हणजे आर.जे. कैलासला तुमच्यापासून रजा घ्यावी लागणार आहे. जेव्हा शो आपण सुरू करतो तेव्हा एक मैफिल असते. आपण सर्वजण माझ्यासमोर असता, तुम्ही माझ्याशी संवाद करत आहे असे मी समजून, असे मी स्वतःला तसं समजत असतो आणि त्या अनुषंगानं मी सादरीकरण करत असतो. आणि जसं की तुम्ही शब्दांच्या माध्यमातून माझ्याशी संवाद साधताय आणि मी तुमच्या शब्दांना सर्व श्रोत्यांसमोर सादर करतोय, अशा अनुषंगानं हा आपला शोचा प्रवास चालू होतो आणि कळतच नाही बघता बघता की ही कधी वेळ संपून गेली. परंतु मला आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागणार आहे. परंतु मी तुम्हाला भेटायला पुन्हा येणार आहे पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता नवीन विषयासह, नवीन मान्यवरांसह तुमच्या आवडीच्या FM-वर म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM-वर आणि तुमच्या आवडीच्या शोमध्ये म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज. आनंदी राहा, आनंद लुटा आणि मला म्हणजे आर.जे. कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या. आणि उन्हाची खूप खूप काळजी घ्या आणि आपण लहान मुलं आणि वृद्धांची विशेषतः काळजी घ्या. ऊन खूप वाढतंय ही सुद्धा विनंती आजच्या या शोच्या निमित्ताने करतो.